डान्स करायचंय. क्या बात है, मस्त मस्त जोरात डान्स करायचंय. ओके ओके डीजे, ओके 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 चला चला. एकदम मस्त सेम अशाच पद्धतीने डान्स करायचा आहे. परंतु डान्स करत असताना समजा ज्या वेळेस गाणं थांबेल आणि मी एक नंबर बोलेल, आलं लक्षात. मी जर बोललो 5 तर तुम्ही 5च्या ग्रुपने एकत्र यायचंय. 5 पेक्षा जर 6 झाले तर 6च्या 6 बाद देईल मी, आलं लक्षात. आणि 4 झाले तरी पण बाद होतील. हा त्या नंतर घेतो, आलं लक्षात. सगळ्यांना गेम लक्षात आली का? आपापसात बोलू नका. डीजे डान्स करायचा आहे. थांबायचं नाही, चला. ओके डीजे 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 नंबर 3च्या ग्रुपने एकत्र यायचंय. 3च्या ग्रुपने चला. 3 किती आहे तुम्ही? 3. अहो सोबत घ्या, तुम्ही पण बाद व्हाल. बाई कुठल्या शाळेत होते ना काय माहिती. बरं वहिनी इकडे, वहिनी बरं 1 मिनिट शांत बसा. गेम काय होते लक्षात आली? मी जेव्हा सांगत होतो तेव्हा तुम्ही आणि तुम्ही गप्पा मारत होत्या आणि त्या ऐकत होत्या, त्यामुळे तुम्हाला तिघीने काही कळलं नाही. आता लक्षात आलं कसं खेळायचंय? सगळ्या रेडी आहेत ना? हा फॅन थोडासा कमी करा. हा बंद केला तरी चालेल, काय हरकत नाही, गरम होत. बरं, पहिल्या खेळामध्ये कोणालाच बाद करत नाही. पहिला आपण देवाला देऊन टाकू, चालेल? रेडी आहेत सगळे? चलो 1 सेकंड डीजे, चलो स्टार्ट. मावशी बसले का? आई बसली? क्या बात है, चला या चला बच्चन. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायचे, सगळ्या वहिनींना प्रोत्साहन द्यायचंय. वर्षातून 1 दिवस असतो त्यांच्यासाठी फक्त. आणि आजच्या या नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला आजचा हा दिवस विस्मरणीय करायची जबाबदारी आमची. सावकाश झाला.
डीजे चारच्या ग्रुपने यायचं एकत्र. चार बाई, कोणाला पकडू कोणाला धरू. चार एक कमी आहे तुमच्यात. चार. चला किती आहेत नक्की तुम्ही? कोणाचे चार कोण आहेत? इकडे चार झाले का? ओके, व्हेरी गुड. चला तुमचे चार कोण आहेत? उशिरा कोण आलेत? या इकडं. नाव सांगा. थांबा रे, आपापसात बोलू नका, बिचारा बाद झाल्यात. काय नाव परत काय? अच्छा, तुमचं? संगीता सुहास जांभळे. बरं. माहेर कुठलं वहिनी? सासर? कोण बोलला रे? लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज ना? लव्ह मॅरेज. हा, बघितलं, असं लागतं. आपलं कसं जमलं वहिनी? बरं ठीक आहे. उखाणा घेता की गाणं बोलता? यांच्याकडे काय बघता? त्या डान्स करणार आहे. हा, लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, सुहास राऊसाठी करता सोडले. धन्यवाद. तुम्ही उखाणा घेता? मग या लाजू नका, या. आजचा दिवस तुमचा आहे. सामारे ऐका. काही होते संत्रे खाली पडले साल, दत्तात्रय कडव्यांसाठी कुंकू लावले लाल. आपल्याकडे संत्रा येतोय का? धन्यवाद. दत्तात्रय रावांसाठी देखील जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही दोघे बसू शकता. धन्यवाद. चला, खेळातून 2 गडी घाल. माझं लक्ष त्याच्यावर आहे. तुमची वाट बघितली मी इथं येऊन सगळ्यांची. चलो डीजे रेडी? चला. आता हे सारखेच येतील सगळे व्हिडिओ. आता बाकीचे गेमचे वगैरे घ्या. इथे तुम्ही. बरं, या इकडं. चौघी या इकडं. आता नाही, या इकडे. तुम्ही चौघी ठरवलं जायचं का आपल्याला आऊट व्हायचंय? या इकडे, इकडे या, इकडे इकडे या, इकडे. 1 2 3 चौथ्या पुढे. बरं चला, नाव सांगा. काय झालं? या कडवे बहिणी, आपण गोड गोड बोलू. या इकडे. सगळे कडवेच आहेत का? मग तुम्हाला बघून असं वाटतं का तुम्ही सगळे गोड गोड आहेत? खरं तर तुमचं आडनाव गोड बोले पाहिजे होतं. हरकत नाही. चला, माहेर कुठलं? रायगड. किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष झाली. कसं वाटतं इथे येऊन? मिस्टर कुठे? ते घरात आहेत म्हणून वहिनी बाद झाल्या. पैठणी जिंकल्यावर उचलाल कोण? बर, उखाणा घेतला. ते आलेले तर त्यांच्यासाठी मी का उखाणा घेऊ, असं आहे का? बरं, नाव सांगा. प्राजक्ता अल्पेश कडवे. काय झालं नक्की गेम मध्ये? त्यांच्या सोबत होतं, त्या बोललेल्या या म्हणून त्या पॉलिटिक्स आहे, पॉलिटिक्स. काही गेम केली तुम्ही थोडक्यासाठी बघून मतातून बाजूला राहिला. काय ते सत्तेतले, तुम्ही विरोधी पक्षात आलात ना, एक मत कमी पडला. यांचा 24 सरकारने एका मताने पडलंय. बर, उखाणा घेता. ऐका रे वहिनी, उखाणा घेतात. ऐका. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेरची खून, अल्पेश रावांचं नाव घेते कडव्यांची सून. ओके, धन्यवाद. तुला आवडलं ना? क्या बात आहे, मस्त. कसा काम आहे? हो हो, बरं बरं. तुम्ही जिंकलं, त्यांना पैठणी द्या. हा, देणार. चला, या वहिनी इकडे. बरं, नाव सांगा. कुठे स्वप्नीलराव आले का? देवा, नाव आठवत नाही. किती वर्ष झाली लग्नाला?
बरं. साखरपुडा कुठल्या वारी होता? बुधवारी 9 नोव्हेंबर बुधवारी. स्वप्नील रावांचा आवडता पदार्थ? मटण, चिकन. माझा नवरा म्हणजे रावण आणि मी ब्राह्मण. बरं असू दे, चला. एक लक्षात घ्या, रावणाची जी पत्नी आहे मंदोदरी, ती आपण म्हणतो ना पंचकन्येमध्ये जी पूजन केलं जातं, एवढं त्यांना महत्व आहे. त्यामुळे तुम्ही देखील आमच्यासाठी तशाच आहात. बस ओके. उखाणा घेता की गाणं बोलता? घ्या. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाचे खडे, स्वप्नीलवांचं नाव घेते कडे कुटुंबापुढे. धन्यवाद. वहिनींसाठी आणि स्वप्नील रावांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. या, नाव सांगा. दीपिका दिलीप कडवे. नक्की काय गडबड झाली खेळात? तुमची टीम फुटली. वहिनींचा अख्खा पक्ष फुटून गेला. हरकत नाही, चला. उखाणा घेता? सासू सत्रे प्रेमल धीर माझे हौशी, दिलीप कडवेंचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. क्या बात आहे. वहिनींनी खूप सुंदर असं नाव पण तयार करून ठेवलेलं होतं, पण वहिनी बाद झाल्या. वहिनी टाटा. आणि हा चेंडू ज्यांच्याकडे असेल त्या बाद. आलं लक्षात? परत नियम सांगायला लागेल. मी काय म्हणतो, तुमचं बोलणं झालंय का? हा, जबरदस्त आहे. या वहिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आता तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्यात आम्ही. आता जरा शांत बसा. खेळात लक्ष द्या. खेळाची जी रंगत आहे ती आपल्याला वाढवायची आहे आणि खेळाची मजा घ्यायची. आलं लक्षात? एक लक्षात घ्या, खेळामध्ये कोणतरी जिंकणार आहे आणि कोणतरी शेवटच्या जर 4 जणी राहतील, त्या 4साठी अतिशय सुंदर अशी पैठणी आहे. चला, आपल्या कडवे कुटुंबासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. चलो, डीजे रेडी? 1 मिनिटानंतर बंद करायचंय, फक्त इकडे बघू नका. चलो, डान्स करायचं. बाकीच्यांनी टाळ्या वाजवायच्या इकडे, थांबायचं नाही. जवळ या. पायानं जेवायला वाव. पण घ्या. पटापट हात चालवा. 1 मिनिट नंतर बंद होईल तिथे. पटकन. या 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 या. नाचाची हाऊस होती वहिनींना, तरी वहिनींना तुम्हाला माहिती का, त्यांनी दोघींनी खास ठरवलेला यांना मध्ये घेऊन आणि बाद करून प्लॅन केला ना. बरोबर आहे. बरं, नाव सांगा. कुंदा प्रकाश कडवे. वहिनी असं म्हणजे आपण विचारत नाही, पण वय तुमचं वय किती? 60. हे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वय वर्ष 60, पण तुम्हाला बघून वाटत नाही तुमच्यात खूप एनर्जी एकदम. पण आताची खूप हाऊस आहे. कार्यक्रम संपला का 1 तास तुमचा डान्स ठेवू आपण. मस्त एखादं गाणं बोलता आमच्यासाठी. मग काय बोलाल? डान्स आवडतो ना, गाणं नाही बोलायला आवडत. बरं, सगळ्यांना नवरात्राच्या शुभेच्छा द्या. सगळ्यांना नवरात्रीची शुभेच्छा. धन्यवाद. नाव नाही सांगितलं तुमचं? नाव घेतलं. नाव सांगा तुमचं. कुंदा प्रकाश कडवे. ओके. कुंदा वहिनींसाठी जोरदार टाळ्या. वहिनी बसून घ्या तुझ्या. वहिनी, हो वहिनी. हा ना, तुमच्या वेळी काय होतं? व्हॉट्सअप नव्हतं ना? मग ओ माय गॉड, चीन टपाकडम डम. बरं, उखाणा घेता की गाणं बोलता की डान्स करायचा? घ्या.
बोटात अंगठी सोन्याची त्याच्यावर नागिनीची खून महेंद्ररावांचं नाव घेते कडवेकरांची सून. ओके धन्यवाद वहिनी. वहिनी आमचा शेंडू द्या. हा. बरं धन्यवाद वहिनी. काय पाहिजे बायकोला? ये सोनियाचे पटापट घ्या. गाणं थांबायचं आता आपला हात चालला पाहिजे. थोडा पटापट. अजून या खेळामध्ये 2 वहिनी कमी करणार आहेत तुम्ही. चला खूप खेळ आणलेले आहेत की. कोण नक्की बरं शेजारी द्यायचं तर तुम्ही डायरेक्ट तिकडे असू दे. आजचा रंग राखाडी कलर आहे का? बरोबर त्यावेळेस सगळे राखाडी कलर मध्ये दिसतात. बरं हरकत नाही. वहिनी नाव सांगा. नक्की काय करत होतं ते चेतनराव? चेतनराव आले का? कुठे कुठे आले का? गेले का आले? गेले का? बरं बरं ठीक आहे. किती वर्ष झाली लग्नाला? बरं कसं वाटतं या गावामध्ये? सासरी येऊन कसं वाटतं? बाहेर नव्हतं वाटत? बरं उखाणा येता की गाणं बोलता? बरं घ्या. संध्याच्या बळीला नागाची खून चेतनरावांचं नाव घेते कडवेकरांची सून. ओके धन्यवाद. ओके सगळ्या वहिनींसाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. आपण हात चालवा चला पटापट. मला पटापट. आई या इकडे. नाव सांगा वहिनी. शिल्पा कृष्ण कडवे. शिल्पा कृष्ण कडवे. कृष्णराव कुठे आहेत? बोलवा त्या. थांबा रे थांबा जरा ऐका ऐका जरा ऐका. हा बोलवा. असा आवाज कडक आवाज द्या. आवाज द्या. चला या. चला मामांसाठी जोरदार टाळ्या. या या इकडे. आज खरी तुमची परीक्षा आहे मामा. नाही नाही मी कशाला काय पण विचारू. तुम्ही फक्त सांगायचंय. बरं मामा किती वर्ष झाली लग्नाला? 24 झाली 25 चालू आहे. साखरपुड्याची तारीख कुठली? त्याच्या अगोदर 1 मिनिट आमच्या आईला पण असं व्हायला सांगा. नाही असू दे. आईने आमची बरीच टिंगल घेतलेली मला माहिती आहे. साखरपुड्याची तारीख बरं. वहिनींचा आवडता खाद्यपदार्थ? मेथीचे लाडू तिला जास्त आवडतात. नाही नाही तुमची आवड नका सांगू. त्यांची आवडतात नक्की. नावीलाच म्हणून नका हो बोलू. लग्नानंतर पहिल्यांदा कुठे फिरायला गेलते? शिर्डीला. बरोबर. पहिला पिक्चर कुठला दाखवला? बदल. बरोबर. मला एक कळत नाही लग्नानंतर पहिला पिक्चर दाखवा माणसाने कुठला दाखवा? बदल. डायरेक्ट डिस्क्रिप्शन.
बरं, हरकत नाही. तुम्हा दोघांना पुढील तुमच्या सगळ्या आयुष्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. पण मामा फक्त एकच प्रश्न विचारतो, पहिल्यांदा कोणी कोणाला विचारलं? आंबारे आई समोर काय? आई साक्षी आहे आपल्याला. अरे गुलाबाचं फुल देतात रे, तुम्ही झेंडूचं आणलंय. बरं मामा घ्या, ते नंतर तिथे लावायचंय. बरं, पहिल्यांदा वहिनीनं कसं विचारलं होतं? विचारा सांबारे, ऐका जरा. कसं विचारलं होतं मराठी? तुम्ही एकांतर विचारलं, कसं विचारलं? आम्ही कुठे बघितलं, ऐकलंय. आज संधी आली आम्हाला. 24 वर्ष वाट बघावी लागली. विचारा पटकन. बोला चला. लग्न करशील का? पहिल्यांदा आय लव्ह यू कधी म्हटला? हो म्हणलं. हो म्हटल्यानंतर कसं म्हटलं दाखवा. आम्हाला ऐका, घ्या माईक जवळ घ्या, बोला मग. आय लव्ह माझ्याकडे बघून कशाला फुल द्यायचं त्यांना, त्यांना फुल देऊन म्हणा. माईक जवळ घ्या, माईक जवळ घ्या. आय लव्ह यू. थांबा, आपल्याला उत्तर पण दिलं पाहिजे. आपली बाजू काय हलकी नाही. लगेच हा बोला पण साक्षीदार आहे. आडली पण साक्षीदार. त्यांची पण वेळ येणार आहे, घाबरू नका. बोला बरं, बिना माईकचं बोला. बोला बोला. बरं, शर्टला फुल तर लावाल, लावा. आता झेंडूवरच भागून घेऊ आपण. बरं, धन्यवाद मामी, तुम्ही बसू शकता. चला चला आपण आपल्याला इडली आणि वडा तयार करायचं. काय तयार करायचं आहे? नाही असं नाव दे. लक्ष नाही इकडे, तू तिथे समोर था, मी इकडे बघतोय. बरं, तुम्ही बाकी प्रेक्षकांनी पण लक्ष द्यायचंय. कोण चुकलं का मला लगेच सांगायचंय. सगळ्यांना बाद करणारे बाद. आमचं चेंडू द्या पहिले. घेऊन गेला तर कुठं आणायचा? ओके चला. मी इडली बोलल्यानंतर असं करायचंय. कसं करायचं? असं करायचं. पुढे घ्या, हात घ्या त्याला. इडली. वडा बोलल्यानंतर वडा. आलं लक्षात? रॉबिन परत एकदा सांगतो, क्रिकेट खेळायला इडली, वडा, उत्तप्पा. ओके, चुकलं तर लगेच बाद करेल. आलं लक्षात? रेडी सगळे? चला. इडली, चला चला. इडली वडा सांबार, इडली वडा सांबार. चला वडा, चला वडा 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 वडा. चला वडापाव, चला वडापाव सांबार. दोन्ही हात कमरेवर आले पाहिजे. दोन्ही हात, एक हातवर असला तर भात देईल. बांधून घ्या. थांबा जरा, सांबार सांडेल. चला, इडली, वडा, इडली. या इकडं, या इकडं. मी काय पण करेल, तुम्ही कशाला दुखायला पाहिजे? मी आलोय त्याच्यासाठी भात करायला. या इकडे. असा काही इडली होती का? सांबर सांडेल ना. नाव सांगा. अक्षता रसिक. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष. आहेत का दादा इथे? ऑफिसला गेले? बर, चालेल. त्यांना सांगा मी पैठणीच्या खेळात तुम्ही नसल्यामुळे बाद झाले. येताना पैठणी घेऊन या तरच घरात या. बरं, उखाणा घेता की गाणं बोलायचं? इंग्रजीमध्ये छंदाला म्हणतात ना, रसिकरावांचं नाव घेते झाली घरटांची. धन्यवाद. इडली, वडा, सांबार, हॅलो कांबार. इडली, वडा, 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 इडली, वडा, इडली. काय चुकायला ना? चला, इडली, वडा. तुम्ही इडली वड्यावर लक्ष द्या, माझ्याकडे कशाला दिला? घाबरू नका, सगळ्यांना भात करणार आहे मी.
नाव सांगा. बर, कसं वाटलं खेळायला? अजून खूप खेळ होता, तुम्ही बाद झाला. उखाणा घेता. 5 पांडव 6वी द्रौपदी 7वा कर्ण 8वी सती रामातर्फे मिळाल्याचे सौपती देवीचे आभार मानू किती. बरं, कुठे आहेत? नको नको, आमचं लव्ह मॅरेज कोणाला कळेल? नाही नाही, अरेंज आहे. तुमचं लव्ह होतं का? व्हेरी गुड. कुठे आहेत दादा? जाऊ दे, चला बसून घ्या वहिनी. धन्यवाद. वहिनींसाठी जोरदार टाळ्या. चला, रेडी आहेत का सगळे? वाद. चला, इडली, वडा, सांबार, सांबार. या दोघी पण या इकडे. या इकडे दोघी पण या. या इकडे दोघी पण या. अरे सांबार असं आहे, असं केलं तर सांगेल ना. हा, आम्हाला लक्ष द्या. इथे राहो. अहो वहिनी लादायचं नाही. या हो वहिनी, या एक संधी दिली. या मग पटकन या. या पटकन. मला नाही तुझा, मला भाग केला. चला, नाव सांगा. सुंदरी सागर कडवे. बर, किती वर्ष झाली लग्नाला? 15. सागरराव मुंबईला. मुंबईला. अरे बाप, चालेल. उखाणा घेता की गाणं बोलायचं? गाणं बोला एखादा. हा, एक तर वहिनी हसून दाखव माझ्या. एक डायलॉग बोलू आपण. माईक घ्या, माईक घ्या. फुलून मधोमध पिवळे सागरराव दिसतात कृष्णासारखे सावळे. धन्यवाद. फेअर लवली लावू सागररावांना आपण गोरे करून दाखवू. चालेल. धन्यवाद वहिनी. तुमचं सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आमच्यावर असाच राहू द्या. आपण आता खेळामध्ये पुढे जाऊया. प्रत्येक जोडीला आता एक एक चेंडू देण्यात, एक एक फुगा देण्यात येते. चला चला, फुगा फोडायचा नाही. हा, आज मजबूतपणाचा आज फायदा घ्यायचा. ही गेम फक्त तुमच्या दोघींसाठी. बरं, असं असणार आहे. डीजे चालू झाल्यानंतर तुम्ही हा जो फुगा आहे तो आपल्या कपाळावर ठेवायचा आहे. दोघींच्या ठेवा. त्याला कपाळावर फुगा ठेवा. ओके. चष्मे आणि फुगा फुटेला दोन्ही पण. भाई कशी जोडी आहे? जोडी म्हणजे सगळ्या जोड्या मामा बघा परफेक्ट आहेत. इकडं पण, इकडं पण, तिकडं पण. तिचं काय कॉम्बिनेशन नाही तर चष्मा आणलाय दोघांनी. तुमचा तर काय विषय नाही. आपण खात्यापित्या घरचे. लक्षात द्या, डीजे चालू झाल्यानंतर फुगा काढा. आता माझ्याकडे लक्ष द्या 1 मिनिट. पण खेळ खेळत असताना जर तुम्ही हात लावला तर फुगा पडला नाही तरी बाद करेल. फुग्याला हात लावायचा नाही. एकदा गाणं चालू झाल्यानंतर फुग्याला हात लावायचा नाही. दुसऱ्याला धक्का द्यायचा आहे, पण आपला फुगा वाचवायचा आहे. आलं लक्षात? रेडी आहे सगळे? डीजे वाले दादा रेडी? ओके. आपल्या डीजे साठी जोरदार टाळ्या. चला, कपाळावर ठेवा. चला वहिनी, यामध्ये यामध्ये या वहिनी. मध्ये कोणतरी मध्ये पाहिजे ना. चला जवळ या सगळे. चला, ठेवला का सगळ्यांनी? चलो ठेवा. त्याला पटकन फुगा ठेवा कपाळावर. हात लावायचा नाही. दोन्ही हात पकडून धरा एकमेकीचे. चलो, हात पकडले तरी चालतील. हात वरती नाही आले पाहिजेत कमरेच्या खान. चलो डान्स. क्या बात आहे. हात लावायचा नाही. चला, द्या धक्का, द्या धक्का. चला या, एक जोडी भेटली. या चला, चालू द्या, चालू द्या, चालू द्या, चालू द्या. हे धक्का, हे धक्का. चला या इकडे. चला, थोडा धक्का द्या. या धक्का. सावकाश. चला, तिघीने राहिला. चला पटकन. अरे बाबा, बघितली तुझे आणि कसे
जुन्या हाडांमध्ये किती ताकद आहे बघितली का? या बघा धक्का. अरे बापरे. चला तिकडे तिकडे ती एक जोडी राहिले बघा आजी, तिकडे एक जोडी राहिले. ओठांमध्ये फुगा दाबलाय का काय? बाई चष्म्याने फुगा फुटेल आता. थँक्यू थँक्यू. डीजे डीजे. चला पहिली बात झालेली जोडी या. मी बोललो वजनाचा फायदा घेणार आहेत आपण. या कुठे तुमची जोडी? मैत्रीण कुठे? या इकडे. परफेक्ट जोडी निवडून दिली ती तुम्हाला, तरी पण अशी गडबड केली. थांबा रे, नाव सांगा. धनश्री अमित कडवे. अमितराव कुठे आहेत? ते तयारीत होते, कधी पैठणी जिंकते आणि मी उचलून घेतो. या अमितराव या. नाव सांगा वहिनी तुमचं. विनया विनोद कडवे. बर दादा किती वर्ष झाली लग्नाला? 15. आपलं कसं जमलं? पहिल्यांदा कोणी विचारलं कोणाला? अरेंज मॅरेज झालं. पण अरेंज मॅरेज मध्ये का विचारतच नाही का एकमेकाला? पण तुम्ही तर विचारला असेल ना कधीतरी, पसंत नापसंत पहिल्याच दिवशी? क्या बात आहे. कसं विचारलं? अरे तुम्ही ऐकता का नाही? ही सगळी चिल्ली पिल्ली इकडची शांत करा. शांत बस, तुझ्यावर जबाबदारी. हा पहिल्यांदा कसं विचारलं ताईंना? डायरेक्ट पसंत आहे. डायरेक्ट पसंत आहे, पण काय सांगितलं? मला आवडते काय? दुर्गा माते की. आता तुम्हाला तुमच्या मम्मी पप्पाची शपथ आहे, मी सांगेन तोपर्यंत बोलायचं नाही. क्या बात आहे. यांचं झाल्यावर सांगेन हा बोला ना. डायरेक्ट विचार की पसंत आहे. काय बोललो? मुलगी पसंत आहे म्हणून सांगितलं. त्यांची मग एकांतच असल्यावर कसं विचारलं? काय तुम्ही बरंच राहिलं. या उत्तर. ओके, दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. खरंच खूप सुंदर खेळा. या वहिनी कुठे आहेत? दादा कुठे आहेत? अगोदरच पळून लावले का तुम्ही? बरं, उखाणा घेता की गाणं बोलता? काय नाही, डान्स करायचा? मग चालेल, बसून घ्या. चला, थँक्यू व्हेरी मच. आता लक्षात घ्या, गेम अशी आहे, हे व्यवस्थित करा वहिनी, हे व्यवस्थित करा. बरं, तुम्हाला सगळ्यांना शपथ मागे घेतो, बोलायची संधी आहे, पण जर तुम्ही बोलत राहिलात तर मग माझा आवाज पोचणार नाही आणि खेळाला विलंब होईल आणि मजा येणार नाही. त्यामुळे जरा शांत राहा. चला, इथे प्रत्येक ठिकाणी आता 5-5 फुगे ठेवण्यात येतील. किती? तुम्ही धावत जाऊन डीजे चालू झाल्यावर एका वेळी किती फुगे उचलायचे? एकच. 3 कोण बोललं? नापास करायला शाळेत तुला? चालेल, एका वेळी 1 फुगा उचलायचा आहे. तिकडनं इथे यायचंय, फुगा फुगवायचा आहे आणि बसून फोडायचंय. कसं फोडायचंय? बसून. बरं, अजून एक टिप देतो, बसताना फुगा सोडायचा नाही, नाहीतर हवा निघून जाईल आणि फुगा फुटणार. ओके, आणि बसताना नख लावून पण फुगा फोडायचा. जिचे फुगे उशिरा फुटतील ती बाद. आलं लक्षात? या दोघींवर लक्ष ठेवावं लागलं. हा, त्यांनी नारळ ठेवलाय देवीला. कशी पैठणी जिंकते मी बघा. हा चालेल, तुम्ही लक्ष ठेवायचं, एका वेळी एकच फुगा फुटतो का? बरं, 4-4 ठेवले फुगे, 4च आहेत. जर ऑलरेडी फुगा फुटलेला असेल तर तिथून तुम्ही दुसरा एक इथला एकच फुगा घ्यायचा. पाठीमागला तुम्हाला फुगा देण्यात येईल. 2-4 फुगे हातात ठेवा. डीजे वाले दादा रेडी? चलो, थांबा थांबा जरा. डीजे एक मिनिट, मी 3 बोलल्यावर चालू करा. चला, उभे राहा. थांबा. 1, 3 बोलल्यावर. चलो, 1, 2. चला, 1, 2, 2.5.
बाई किती काही चला रेडी आहेत का 3 लक्ष ठेवा तुम्ही बरोबर कुठला आहेत का फुगा कुठला पाहिजे चला पटापट घ्या अरे जोरदार टाळ्या वाजवायचे बाकी झाली जबरदस्त चला पटकन बसून फुगा पडायचा आहे मस्त वहिनी धावा बरोबर चला ज्यांचे 4 कुटुंब येतील त्यांनी जागेवर बसायचंय ज्यांच्या होतील त्यांनी तिथे बसून घ्यायचंय 4 झालेत का बसून घ्या 1 2 एक राहिलाय चला एक राहिलाय पटकन तुम्ही बसून घ्या झालंय चला पटकन एक राहिलाय चला पटकन त्याच्या आधी कोणता खेळामध्ये राहाल चला पटकन बघू कोण पडतं दोघींमध्ये नाही कुठला चला जोरात बरोबर संधी हे एक पण फुगा मोडलेला नाही या दुसरा द्या जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत रे संधी अजून पण संधी आहे अजून संधी केली नाही ओके डीजे थँक्यू आईला काय करते आई फुगे फुगे बरं ऐका गंमत सांगतो आज या खेळामध्ये काय झाली वैदींनी फुगे फुगवले आणि बसताना सोडले फुग्याची हवा बरं नाव सांगा अभंग बोलता गाणं बोलता अभंग बोला ना मग गाणं बोलायचं बर सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा द्या सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा ओके वहिनीसाठी जोरदार टाळ्या चला ज्या खेळामध्ये जिंकलेले आहेत त्यांनी तिकडे चला पाठीमागे चला तिकडे उभे राहा चला पटकन फुगा प्रॉपर फुटला पाहिजे अगोदरच फुगा फुटलेला असेल तर पाठीमागचा फुगा भेटेल आलं लक्षात रेडी आहेत तिघं चौघं पण चलो 5 1 2 3 टाळ्या वाजवणे टाळ्या कमीला पडल्या पाहिजे टाळ्या वाजवायचे चला पटकन फुगा फुगवायचंय चला 10 टक्का बाहेर बसू वहिनी गंगे वहिनी तो फुगा तुमच्याकडे बघतोय तो फुगा वहिनींना बघून बोलतो कसा गंडवला या इकडे आतापर्यंत कोणी फुग्याला गाठ मारत होतं का आपण कशाला उगाच गाठ मारली माधुरी 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 ठीक आहे संगीत खुर्चीत आहे बर नाव सांगा श्वेता सुयोग पाटील काय गडबड झाली फुगे फुगतच नव्हते मग तो काय झालाय तो फुगलेच होता ना हवा भरायला पाहिजे ना किती वर्ष झाली लग्नाला 6 महिने 6 महिन्याचं
माहेर कुठलं मग? मिळकत का? माहेरचे जे कुठे आहेत दादा? नाही इकडे म्हणजे हे माहेर आहे तुमचं? सासर कुठलं? बरं, मग त्यांना इकडे घेऊन यायचं ना दर्शनाला, देवदर्शनाला. हा, याही सगळ्यांनी मिळून तुम्हाला बात केला. म्हणजे आमची नणंदने पैठणी नेली नाही पाहिजे. मला यांनी सगळ्यांनी कानामध्ये सांगितलं यांना बात करा गपचूप. या 24 जणी होत्या त्याच्यामध्ये. मी भांडणं लावायला आलो नाही, पण खरं बोलायला काय ना ते आपलं बरोबर का नाही? एकदम कर बरं. उखाणा घेता की गाणं बोलता? सौभाग्य ही मंगळसूत्राची खूण सुयोग. थांब एक मिनिट थांबा रे, आपापसात बोलू नका. सौभाग्य ही मंगळसूत्राची खूण सुयोगरावांचे नाव घेते मी पाटलांची सून. क्या बात आहे. एकदा या पाटलांच्या आता खरी गंमत आहे. बसू दे ना. हा बस बस बस, थोडे सरकून घ्या. तिकडे जाल पटकन. जास्तच लांब गेले तर अलिबागला पोचाल. रेवस का काय तो सांगतो. आतापर्यंत तुम्ही सगळे संगीत खुर्ची खेळले असाल, बघितले असाल, बरोबर की? ऐका, आता गाणं लागल्यानंतर सगळ्यांनी डान्स करून या साईडने त्या साईडला जायचंय. गाणं बंद झाल्यानंतर तुम्हाला खुर्ची पकडायची, पण खुर्ची पकडायच्या अगोदर मी जी वस्तू बोलेन ती वस्तू पब्लिक मधनं घेऊन यायची आणि तिथं बसायचं. आलं? चला पटकन डान्स उजवात वर करून डान्स करायचा आहे. चला चला जोरात धावायचंय. चला चला पटापट. लहान बाळ घेऊन यायचं, लहान बाळ घेऊन मांडीवर घेऊन बसायचं. चला अरे पोरं चोरायची टोळी आले गावात. पोरं चोरायची टोळी आली. पोरं चोरायची टोळी आली. अरे बाबा पण्याचा घेऊन येऊन ये बाबा. चला चला पटकन घेऊन बसा. अरे बाप, चला कुठे टोळी? या इकडे, या इकडे. सोडा लोकांच्या पोराने सोडा. बरं, ती 2-4 पोरं इथून फिरतायत, त्यानं उचलायचं सोडून वहिनी ते तिकडे झाले. दादा होते का तिकडे आमचे? ते दोघं कुठे आहे तिथे? हाफचड्डी हाय इथून फिरतोय. चला या इकडे वहिनी, या इकडे, या इकडे. थांबा रे थांबा. दुर्गा माते की, अंबा माते की, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, मम्मी पप्पा की. बरं नाव सांगा. त्या बाद झाल्या त्यांचं ऐकायचंय का तुम्ही? रुपाली संदेश काय गडबड झाली? थांबा रे, या इकडे वहिनी, या लाजू नका. या इकडे या. थांबा रे, गडबड करू नका. वहिनींना हसूच आवडत नाही. चला उखाणा घेता की गाणं बोलता? गाणी बोलतात का? सोन्याचे मंगळसूत्र सोनाऱ्याने घडवले, संदेशरावांचं नाव घेता होम मिनिस्टर वाल्याने अडवले. बर, एक खुर्ची कमी करा तिकडची. चला रेडी आहेत सगळे? चलो डीजे. आमोशेला मास्तर घेऊन गेला असता. डान्स करायचंय, डान्स. डान्स डान्स. पुढे बघ.
कशा नसतील या गाण्यावर काय माहिती. चला पटापट. चला पटकन चप्पल घेऊन यायचं, चप्पल घेऊन यायचं. चला चप्पला चोर आले आपल्याकडे, चप्पला चोर. चला चप्पला चोर आले. अरे बाबा 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 बाबा. अरे बापरे. मामाच्या एका पैठणीसाठी बाहेर पोरं चोरली, चपला चोरल्या. काय करावा बाई. इकडे यांनी दोन आणल्या, दुसरं कोणाला भेटायला नको. या इकडे, या इकडे. आपल्याला भेटली मिळेल ते बघा. इथं दोघं होते, हे बघा. थांबा रे, थांबा जरा थांबा. काय गडबड झाली वहिनींकडनं ऐकतो. सांगा वहिनी, नाव सांगा. काजळ स्वप्नील कडवे. थांबा रे, काय गडबड झाली. चप्पलच भेटली नाही. बरं मिस्टर कुठे आहे. उखाणे घेता, गाणं बोलता. हा चला वहिनी, गाणं बोलतायत रे. थांबा, ऐका, बोला. शंकराच्या पिंडीला गाणं. अरे आपण कोकणातली माणसं आहेत, किती गाणी येतात आपल्याला. देवी बसले, देवीचं गाणं बोला. चला पटकन बोला, बोला. आम्ही साथ करू, सोबत करू तुम्हाला. बोला बोला बोला. घ्या उखाणा. शंकराच्या पिंडीला वाहत होते बेल स्वप्नीलरावांचे नाव घेते कडव्यांची सून. ओके, धन्यवाद. कडव्यांच्या सुनेसाठी देखील जोरदार टाळ्या वाजूया. चला रानू. युट्यूबला बघा, मी युट्यूबला चॅनलला टाकलेले. रानू रेवसची रानू. नाही पण रेवस फेमस झाला पाहिजे. चला रेडी का तुम्ही. थांबा, तुम्हालाच बघण्यासाठी केलाय कार्यक्रम. दाखवतो. नियम तर ऐकून घ्या. बसून घ्या, त्याला दिसलं पाहिजे. बसून घ्या. आता दिसेल. पिक्चर अभी बाकी आहे वहिनी, कशाला टेन्शन घेता. चालेल. आता ह्या टिकळ्या तुम्ही कपाळाला लावा, नाकाला लावा, तोंडाला लावा, नाही तर ओठाला लावा. कुठं पण लावा बरोबर, पण टिकली चेहऱ्याला लावायची. आता लक्षात घ्या, प्रत्येकाला मोजून टिकल्या दिलेल्या आहेत. नंतर आम्ही टिकल्या मोजणार आहे. जरी तुम्ही अगोदर टिकल्या लावल्या आणि टिकल्या कमी असतील तर तुम्ही खेळात बाद. त्यामुळे जोपर्यंत आम्ही टिकल्या मोजत नाही तोपर्यंत टिकल्या काढायच्या. आलं लक्षात. एकावर एक टिकली लावायची नाही. एक इकडे तर एक इकडे, एक कर्जत तर एक कासारा, एक अलिबाग. आलं लक्षात. आलं लक्षात. जरा बोला, आलं लक्षात. जेवल्यात का तुम्ही. व्हेरी गुड. चष्म्याला लावली तरी चालेल. चला रेडी. चलो डीजे रेडी. चला कॅमेरामॅन कुठे आहेत. रेडी. चलो 1 2 3 स्टार्ट. चला पडली पडली तिकडे खाली पडली का. एक तिकडे खाली पडली ती खाली पाडू नका. बाकीचे टाळ्या वाजवा. आता दिसतंय टाळ्या वाजवा. नाकाला बोट लावेल. नाकाला नाकाला पटकन नाकाला लावा. टिकलीवर टिकली नको. नाकाला लावा. नाकाला चला पटापट लावायचंय. हात चालवायचंय. खाली पडली का. खाली पडून देऊ नका. चला ज्याचं झालं त्याची लगेच उभं राहायचं जागेवर.
टाळ्या वाजवा रे. मजा आली ना? चला ओके, वहिनींचं अभिनंदन. पोरांनो मजा आली का? मज्जा आलीच पाहिजे. काय बोलायचं? मज्जा. पोरांनो मजा आली का? मज्जा. व्हेरी गुड. चिंता पाकडा. चला इथं उभं राहा. चला 1 नंबर 2 नंबर 1 पॉइंट ली द्या त्याला. टिकली द्या एक. चला द्या त्याला टिकली. पडून देऊ नका. मोजायचे थांबा. चला शेवटी टिकली लावलं तर बाद व्हाल. चला पटकन. चला पटकन मोजून घे बाजूरी. चला थर्ड अंपायर मोजताय टिकल्या. चला बाबा तुझ्या कुठं हाताला लावतो. जाऊन लावशील कुठे टिकली. काय करावं? चला पटकन. चला पटकन. चला वहिनी शेवटी राहिलो आपण. चला या वहिनींनी शेवटी टिकली लावले. फक्त टिकल्या मोजायच्या. जर सगळ्यांच्या सारख्या आल्या तर आपण बाद होऊ शकतो. चला पोरांनो मजा आली का? मज्जा. इकडे दीदी इकडे. इकडे नाव सांग तुझं. थांबा रे दीदीचा आपण इंटरव्ह्यू घेऊ जरा. जोरात नाव सांग. पोएम येते. पोएम येते बोलता. पोरं खरी बोलतात. खूप सुंदर डान्स करत होती ती मागाशी. चला या. कमी आहेत का? या थांबा. काढायचा नाही. सगळ्यांनी लाईन मध्ये उभे राहा. सगळ्यांनी लाईन मध्ये उभे राहा. एक लाईन करा. दादा फॅशन काय चालू बा. ओके जोडी जोडीने या. ऐका रॅम्प वॉक करायचा आहे. एक जोडी रिटर्न झाल्यानंतर आपण परत दुसरी जोडी जाईल. आलं लक्षात? तिथे जाऊन मस्त सगळ्यांना नमस्कार करा. काय चमत्कार करायचंय तो करा. मस्त चालत जायचंय. अगदी ठुमकत ठुमकत चालत जायचंय. आलं लक्षात? दादा मस्त व्हिडिओ घ्या आमचा. चला रेडी आहेत का? चलो डीजे. चला एका वेळेला एकच. चला लागेल. चला या वहिनी इकडे. तोपर्यंत बाकीच्याने आपल्या टिकल्या काढून घ्या. या इकडे तुम्ही या. नाव सांगा. बर थांबा. ऐका रे कसं वाटलं खेळून? लय चांगला वाटला. लय चांगलं वाटलं. याच्या आधी कधी असं खेळला होता? हो चिकार खेळलो. चिकार खेळला. पण आज मजा आली ना? बरं बाद झाले ना? हरकत नाही. मस्त एखाद्या देवीचं गाणं बोलता. मग काय बोलता? अभंग. मग सगळ्यांना शुभेच्छा द्या बघू. बाबा आधी शुभेच्छा द्या नंतर काढा ते. सगळ्यांना नवरात्राची शुभेच्छा. उद्या वहिनीच्या घरी सगळ्यांचं जेवण आहे. हा
दुपारी जाय कंसीलर और कुछ और मम्मी पावडर. चला ऐका मावशी, तुम्ही खेळातनं बाद येते यावेळेस. या इकडे या इकडे या. अतिशय जिकिरीने खेळायचं आहे. या खेळामध्ये जर तुम्ही बाद झाला तर तुम्ही पैठणी पासून मुकाल. तर आपण किती पैठणी देणार आहोत? 4 पैठणी देणार आहोत. त्यामुळे 5 जणींपैकी एकीला पैठणी भेटणार. हा, आता खेळ असा आहे की या पिठाच्या खाली, सॉरी पावडरच्या खाली, मम्मी पावडर येते. मम्मी रोज वापरते की नाही घरामध्ये? एक कॉईन ठेवलेला आहे. फुंकर मारून तो कॉईन बाहेर काढायचा, तोंडामध्ये ठेवायचंय आणि कॉईन काढल्यानंतर दोन्ही हात मागे पकडा. दोन्ही हात मागे पकडा. तोंडानेच काढायचंय. कॉईन तोंडातच राहायला पाहिजे. कॉईन जर तोंडामध्ये नसेल तर आम्ही त्याला बाद देऊ. आलं लक्षात? चला आपापल्या ढिगाऱ्याच्या बाजूला उभं राहायचंय. चला काढी डीजे. चला पटकन. चला जोर का झटका आहे. चला खतरनाक एकदम. चला बरोबर. पोरांनो बाजूला आहे. पोरांनो बाजूला. जोरात ready. चला पटकन. चला 2 मिनिट काढलेले. चला पटकन 3. चला पटकन 2 काढले. शेवटचे राहिले. चला तुमच्या दोघींमध्ये एक राहील. चला पटकन. चला पटकन. थांबा जरा. थांबा पटकन. हात सोडू नका. बाजूला तो. चला या. थांबा नाही. चला बरे. व्हेरी गुड. जे शेवटी केलं ते आधी करायचं होतं. या वहिनी अंदाज फोटो घ्या. उद्या मामा फोटो पेपर आला पाहिजे. ओके. शेवटी प्रयत्न केला ना तुम्ही, तो आधी करायचा होता. बरं ती कानात पण सांगायला आलती ना. काय सांगितलं तू? बाद हो. मम्मी का? मम्मी का? मग हो का? असू दे. चला नाही तो तुम्हाला नाव सांगा. रोशनराव कुठे आहे? रोशनराव कुठे? बाहेर. म्हणून वहिनी बाद झाल्या. पैठणी भेटल्यावर उचलल कोण? सर नंतर कसं वाटलं खेळून? आता मला सांगा, हे ऐका रे, जे खेळत नाही ना त्यांची काय वटवट आहे काय माहिती. लावा रे परत एकदा पिठाचं ताट. कोण कोण आहे खेळावर? मस्त उठवण्या घ्या. गाणं बोलता ऐका रे. ऊंचा नीचा पहाड़ है देवी का दरबार है. ऊंचा नीचा पहाड़ है देवी का दरबार है. आज मेरी लक्ष्मी माता तेरा इंतजार है. आज मेरी लक्ष्मी माता तेरा इंतजार है. सोने की थालियों में फूल भर भर लाई हूँ. सोने की थालियों में फूल भर भर लाई हूँ. आंखें खोल कर देखो माता तुझे चढ़ाने लाई हूँ. आंखें खोल कर देखो माता तुझे चढ़ाने लाई हूँ. थँक्यू वहिनीसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू वहिनी. खरं तर वाटत होता की तुम्हाला देखील पैठणी भेटेल, परंतु आता खेळाचा नियम आहे त्यामुळे नावीलाज झाला. धन्यवाद वहिनी. चला वहिनीसाठी वन्स अगेन जोरदार टाळ्या. या चला 4 जण या इकडे. तोपर्यंत त्यांना पहिले पाणी पाजा. मी मेकअप करायला पीठ दिलेला त्याही खाऊन घेतला. बरं आपल्याकडे अख्खा समुद्र असताना दादाने एवढीशी एक बाटली आणली. कसं काय पाणी पाजायचा? प्या पटकन आणा दादा. पाणी बॉटल आणा दादा. बायांची गाणी 2-3 रेडी ठेवा जरा. बघायचं नाही. चला पाठीमागे बघायचं नाही. थांबा रे. आपापसात गडबड गोंधळ करू नको. ग्लासात पाणी प्यायचं. साठी जोरदार टाळ्या वाजवा. 4 देखील पैठणी भेटणार आहे. कोण बाद होईल?
बर, याच्यानंतर मी एकच खेळ घेणार आहे, त्यामुळे तुम्हाला या खेळामध्ये खूप चांगलं खेळायचं आहे. आलं लक्षात? किती क्लिप लावलेत? 3-3च लावलेत ना? चला, जास्त क्लिप लावलेत 3च. आता सगळ्यांनी इकडे बघा. चला, कोपऱ्यावरच्या एक इकडे या, एक इकडे या. चिल्लर पिल्लर सगळी सायलेंट वर राहा, बाजू बाहेर राहा. चला, कोणाला 4 लावले? दादा, वहिनी आल्यात का खेळाला? त्या फक्त बाद होते, मग बघा तुम्ही. हा, आपलं पण वजन आहे ना शब्दाचा ना. हा, चालेल. चलो, रेडी आहे सगळ्या? चष्मा काढून घ्या. बरं, पाठीमागे तुमच्या जे क्लिप लावलेले आहेत ते हात न लावता काढायचे आहेत. चालेल? मग तुम्ही केसाला झटके द्या, नाही तर मानेला झटके द्या. ओके, रेडी? खांबा बी मला घासायचं नाही, एकमेकीला काय घासायचं ते घासा. चलो, डीजे रेडी? चलो, 1 2 3 स्टार्ट. चला, कम ऑन. लक्ष ठेवा. चला चला, झटकायचे झटकायचे. चला, एक पडलाय पडतो तरी. जोरात जोरात, अरे कमाल. जोरात पाहिजे, जोरात जोरात. चला, क्लिप गोळा करायला घ्या. चला चला, पटकन चला चला, धक्के द्या. त्याच्या पडले नाही, गुडघ्यावर बसून करा. बसा गुडघ्यावर. अगं बाई, बायाला काय पाहिजे? बाया कोंबडा मारते, कोंबडा. चला, एकच राहिला वहिनी. या धक्का. बाबा, बायांना काय पाहिजे? एक राहिला, एक. चला, जोरात. ए, बाजूला लांब व्हा. थोडंसं बाजूला रे, थोडंसं लांब व्हा. चला, पटकन पटकन, एकच राहिलाय. चला वहिनी, खाली आपटा जमिनीवर, आपटा तो जमिनीवर, आपटा जमिनीवर, आपटा. काय पाहिजे बायांना? माझ्या सोन्याचा हार मागतात, सोन्याचा हार. हे सोन्याचे नातन माझ्या केसांना गिपा मागतात, केसांमध्ये. चला, पडला पडला पडला. बसा बसा, खाली बसा, खाली बसा वहिनी, खाली बसा. ओके, डीजे डीजे. फॅन लावायला जागा बघा, फॅन लावा तो. बरं, कुठली कुठली देवी आलती रे?
चला पोरांनी लांब व्हा, चला लांब व्हा सगळ्यांनी, चला लांब व्हा, चला क्लिप गोळा करून ठेवा, पुढच्या गावामध्ये लागणार आहेत आपल्याला ते. चला वहिनी बसून घ्या, नसतं त्रास होत असेल तर. पैठणीसाठी काय काय करा तुम्ही, पत्ता आहे का? या पटकन मग बोलवा थांबा. वहिनींना सांगितलं दादांना बोलवा तर नुसता असा हात केला. मी काय बोलतो, मी जर साडी नेसली मग दाढीचा काय करू? मला आधी वाटलं का वहिनीच मस्ती करतात, तर वहिनींचा काहीच दोष नाही, हे वारं इकडचं आहे. बरं दादा या इकडे. किती वर्ष झाली लग्नाला? ते नाही सांगू शकत. काय आहे, प्रेम केलं 5 वर्ष, लग्न करून झालं 1.5 वर्ष, मग आता आणखी काय सांगू? त्याने आम्हाला अगोदरच सांगितलं लव्ह मॅरेज. मी कुठं नाही लवलं नाही. पुरुषांनी लवल्याशिवाय लव्ह मॅरेज होतच नाही, है ना? 10 वेळा चिठ्ठी पाठवली, फोन नव्हते ना. आता आमचं बरं आलं व्हॉट्सअप. हो का? तेव्हा कम्प्युटर होती 2 पायाची. बरं मला सांगा, मध्यस्थी होते का? क्या बात आहे. बरं लग्नानंतर पहिल्यांदा कुठे फिरायला गेले? ऐका रे, 1 मिनिट, पहिल्यांदा गेलो वर्ली. बरोबर. वहिनींचा आवडता पदार्थ? आता काय समजत. वहिनींचा आवडता हिरो? मोहन कर्वे. क्या बात आहे, 1 नंबर. बर वहिनींचा आवडता रंग? मी गोरा आहे म्हणजे गोराच असेल. मला कसा रंग असेल? कुठला रंग आवडतो वहिनींना? बरोबर. हा फायदा आहे लव्ह मॅरेजचा, सगळ्या गोष्टी आधीच माहिती असतात. अरेंज करून बघा मग कळेल. चला दादांसाठी उखाणा घेता की गाणं बोलता? चालू हिरवा 5 निवडवा वेणीत पेरी घाला साजणी बाई येणार साजन गोऱ्या गाली चढवा लाली नवरत्नांची माला साजणी बाई येणार साजन माझा चूल बोलती हिरवी तुळीचा खेळ तू कुटूच्या संसाराची संपत आली वेळ ग रेशम धागे ओढीत माझी जीवा व्याकुळ झाला साजन बाई येणार साजन माझा गोऱ्या गाडी चढवा लाली नवरत्नांची माला साजनी बाई येणार साजन माझा. धन्यवाद वहिनी. वहिनींसाठी आणि दादांसाठी जोरदार टाळ्या. येणार साधन माझा तर साधनाला एवढी घाई झाली का हापचड्डीवरच आले. फुल घालून गेली. चला फॅन जरा बंद करा, जरा सगळ्यांनी जरा. आता हा खेळ फायनल पैठणीचा होणार आहे. तुमचे डोळे बांधल्यानंतर तुमच्या हातामध्ये 1-1 खराटा देण्यात येईल. घरी जसा लाटणं फेकून मारता तसाच झाडू देखील मारत असाल. आम्ही आज बघू कोण किती झाडू मारतो, कोण किती खराटा मारतो, आहे ना मामा? खाली फुगे टाकले जातील. ज्या वहिनी पहिल्यांदा फुगे फोडतील, ज्या वहिनी जास्त फुगे फोडतील त्यांना पैठणी नंबर 1. ज्या कमी फोडतील त्यांना पैठणी नंबर, ज्या त्याच्यापेक्षा कमी फोडतील किंवा फोडणारच नाही त्यांना पैठणी नंबर 3. आलं लक्षात? चला तुमच्या लक्षात आलं वहिनी काय सांगितलं मी? काय त्या काट्याच्या मागे कशाला लागलं? अरे काट्या, बरं त्या काट्या टोचलाच दिसत का वहिनी? दिसत असेल तरी नाहीच बघा. पाऊस पडतो का? चला रेडी आहेत का सगळे? पोरांनो मजा आली का? परत एकदा ते क्लिपची गेम घ्यायची का वहिनी?
आता फक्त 5 फुगे टाका, 5 फुगे. नाही बरोबर, थांबा बाजूला व्हा सगळ्यांनी. 5 फुगे टाका. दादा आणा इथे, टाका समोरच टाका. बस 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 बस, नाही एवढे नको, एवढे नको. 5च टाका, एक कमी करा, तो एक छोटावाला कमी करा. ओके. आता तुमच्या तिघींच्या समोर 5 फुगे टाकलेले आहेत. आलं लक्षात? तिघींपैकी जी जास्त फुगे फोडेल तिला 1 नंबरची पैठणी, जी कमी फोडेल तिला 2 नंबरची, जी फोडणारच नाही किंवा त्याच्यापेक्षा कमी फोडेल त्याला किती नंबरची? 3 नंबरची. चला, झाडू हातात पकडा आणि झाडू वर पकडा, डोक्यावर पकडा, डोक्यावर वरती, दोन्ही हात वरती वर करा. वहिनी ग्रे कलरच्या साडीवाल्या वहिनी, तिघींची ग्रेचे. चला रेडी, चलो डीजे 1 2 3 स्टार्ट. मारा मारा जोरात, वहिनी झाडायचं नाही, जोरात मारायचं. हवा तिकडे लटर आहे. मध्ये येऊ नका. पुढे पुढे समोर चला, समोर चला. 1 पाऊल पुढे, 1 पाऊल पुढे, 1 पाऊल पुढे, पुढे चला, 1 पाऊल पुढे. तुमच्या पुढेच बघा, 1 पाऊल पुढे. उजव्या हाताला, उजव्या हाताला, उजव्या हाताला. एक फोडला. चला 1 फोडला वहिनींनी. चला यांनी 1 फोडलेला आहे. जोरात जोरात चला, जोरात. तिकडे त्यांनी पण 1 फोडला, दोघींनी 1 फोडलाय. चला कमल, चला पटापट. चला लोटारे मुखेमध्ये. हा यांनी 2 फोडले. चला त्यांनी पण आता 2 फोडले. चला पटकन 3 फोडले. चला बस 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 बस. चला 1 पाऊल पुढे बघा. चला 1 पाऊल पुढे. चला 1 पाऊल, थांबा बोलू नका. चला 1 पाऊल पुढे. चला पुढे. वाटा खाली, आपटा 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 खाली, आपटा आपटा आपटा. चला आपटा, चला आपटा. चला चला पाठीमागे पाठीमागे पाठीमागे, मागे मागे मागे. हा पुढे बघ, पुढे पुढे. चला 1 पाऊल पुढे. चला पुढे 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 पुढे. हा वाटा खाली, वाटा वाटा वाटा. बरं बरं. हा डीजे डीजे. बस 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 काढा. यापुढे गेले यांच्या एक मैत्रिणीचं होतं, त्यांच्या हातात फक्त झाडू द्यायचा बाकी होता. काय राव. चला सगळ्यांनी जागावर जा, आपल्याला 3 नंबर भेटलेले. चला सगळ्यांनी जागावर जा. चला चला या इकडे वहिनी. चला हे जमा करायला तिकडे. छोटू नाव सांगा. थांबा रे. अमृत वहिनींना क्रमांक 3 ची पैठणी भेटण्यात येत आहे. वहिनींचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. याच्या आधी प्रॅक्टिस केली का? दादा आलेत का? मुंबईला गेलेत? बरं चला वहिनी या इकडे. 4था नंबर भेटलेले. वहिनी या इकडे तुम्ही पण. पैठणी आणायची कुठली काय येते काढलेले आहेत ना नंबर? मामी पैठणी घ्या. चला या इकडे या तुम्ही. या इकडं. 2 नंबर भेटलेला. वहिनी कुठे? बरं उखळणं घेता. ओके धन्यवाद. या इकडं. नाव सांगा. बरं कसं वाटलं खेळून? मजा आली का? मला 2 नंबरची पैठणी भेटली. बरं समोर या. उखाणं घेता, गाणं बोलता. या उखाणं. नवरात्राचे 9 रंग नेसते मी साडी. रोहित रावांनी प्रॉमिस केले यावर्षी घेईन मी तुला गाडी.
साडी घेतील की नाही माहित नाही, पण वहिनींनी पटकवले शानदार साडी. क्या बात. या बापरे वहिनी, खरं तर तुमचा नंबर 1 यायला पाहिजे होता. या माणसाला मी सगळे खेळ व्हॉट्सअप केले होते, सगळे व्हिडिओ पाठवले होते, त्यांनी दाखवलेच नाही ना. असं करायचं का? बरं, किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष काय करत होते? साखरपुडा कधी झाला? कधी तारीख सांग. 28 फेब्रुवारी 2013. बर, वहिनींचा आवडता पदार्थ चिकन. गोड पदार्थ बरोबर. ओके चालेल. बरं, तुम्हाला देखील खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा. तुम्ही राहू नका, इथेच सांग. चला मामी, मी आयोजकांना विनंती करतो की 4थ्या क्रमांकाची पैठणी किंवा बक्षीस आहे का? 4थ्या क्रमांकाचं बक्षीस वहिनीला द्यायचं. चला या, एक द्या दादा, मस्त फोटो घ्यायचा आहे. पोरांनो, मजा आली का? मज्जा. चला जोरात टाळा वाजवायचे. जो जोरात टाळा वाजवेल त्याला 100 रुपयाचं बक्षीस आहे. टाळ्या थांबल्या पाहिजे. चला, यानंतर तृतीय क्रमांक पटकवलेला आहे म्हणजे चला पटकन वहिनीने तृतीय क्रमांकाचं बक्षीस पटकवलेलं आहे. चला 2 नंबर. चला पटकन 2 नंबरचं बक्षीस बघून घ्या. या वहिनी इकडे आहे. तोपर्यंत दादा कुठे आहे? थांबा जरा, डीजे जरा जाऊन घ्या. डीजे वाल्यांच्या वहिनी नाही आल्या नाही तरी. हा नाही आल्या ना? का हो, त्यांना खेळायला नाही आणलं तुम्ही? म्हटलं एवढा आवाज का वाढलाय त्यांचा? तर वहिनी दिसत नाहीत ना तिथं, म्हणून इकडनं जोरात होम मिनिस्टर. बरं, कसं वाटलं खेळून? परत एकदा तो क्लिपचा गेम खेळायचा. वाटलेलं तुम्ही पैठणी जिंका, पण छान खेळत गेल्यानंतर पैठणी दादा नाही तिथं आले आज. बरं, बाहेर कुठलं? किती वर्ष झाली लग्नाला? बरं, उखाणा घेता की गाणं बोलता? उखाणच. मग नाच रे मग काय बोललाय? या उखाणा घे. ऐका रे, मंगळसूत्राच्या 2 वाट्यात सासर आणि माहेर गणेशरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. क्या बात आहे. वहिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि गणेशरावांसाठी देखील. यानंतर द्वितीय क्रमांक पटकवलं. नाव काय? स्वाती रोहित कडवे या वहिनींना पैठणी देण्यात येत आहे. रोहितराव, पैठणी खांद्यावर पडली का लगेच उचलून घ्यायचं वहिनींना. डीजे वाले लगेच गाणं वाजलं पाहिजे. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. क्या बात आहे. घरी घेऊन जा आता. बाई काय हा प्रकार. या वहिनीच्या सगळ्या मैत्रिणींना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पाठीमागे येऊन उभं राहायचं वहिनीला उचलण्यासाठी. एकट्या येऊन जमणार नाही. 4-5 जणी या. चला पटकन. चला इकडनं या, दोघी जणी. चला या, चला या वहिनी या. चला खूप सुंदर खेळ खेळल्यानंतर वहिनीने प्रथम क्रमांकाची पैठणी पटकवलेली आहे. वहिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवेल. आणि खूप सुंदर रंग आहे पैठणीचा. वहिनी तुम्हाला अगदी शोभून दिसेल. चला वहिनीला उचलून घ्यायचं आहे. नाही चला उचला, एकदा प्रयत्न करा. चला धन्यवाद. या तिन्ही पैठणी पटकवलेल्या आणि बक्षीस पटकवलेल्या वहिनीने पुढे यायचंय.
चला या चला या चला चौघांनी या इकडे या असे दादा आमचा फोटो येईल ना मस्त चला मग या तत्पूर्वी आमची ओळख करून देतो काय होईल कार्यक्रम घेतला कोणी घेतला कोण बडबड करून येऊन निघून गेलं कळालंच नाही कारण सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना बोलवण्यातच आमचा वेळ गेला तर मग ऐकता का वहिनी ऐका माझं नाव आहे अजित भास्कर वालके आम्ही ठाणे येथील शहापूर इथून आलेलो आहोत माझ्यासोबत माझी पत्नी आहे माधुरी अजित वालके मी स्वतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये जॉब करतो जागतिक आरोग्य संघटनेमध्ये हायपरटेन्शन डायबिटीज कॅन्सर हा जो विभाग आहे नॉन कम्युनिकेबल डिसीज ते 2-3 जिल्ह्यांचं काम मी बघतोय आणि ते करत असताना काही सामाजिक ॲक्टिव्हिटी केल्या त्यामध्ये आम्हाला दोघांना देखील महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार भेटलेला आहे जो की एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आम्हाला त्यावेळेस मुख्यमंत्री देण्यावा भेटला माझ्यासोबत माधुरी आहे माधुरी स्वतः नॅशनल लेवल कराटे गोल्ड मेडलिस्ट आहे लाठी काठीचा तिला नॅशनलचा सिल्वर मेडल आहे त्याच्यानंतर रायफल शूटिंगचा स्टेटचा तिला गोल्ड मेडल आहे आणि त्याचबरोबर जी दिल्लीला आपण परेड बघतोय ना ती NCC कडनं ती पण केलेली आहे आणि तिला देखील अनेक पुरस्कार माझ्यापेक्षा जास्त भेटलेले आहेत अशा पद्धतीने आमची एक संस्था आहे त्या संस्थेकडनं आम्ही आतापर्यंत 50,000हून अधिक युथला किंवा लहान मुलांना मुलींना सेल्फ डिफेन्स म्हणजे आत्मसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलेलं आहे तर असा हा आमचा थोडक्यात परिचय आहे तुमच्या गावामध्ये येऊन या कडवे कुटुंबाच्या देवीच्या कुलदेवाची सेवा करायची आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो आणि अशीच संधी आम्हाला दरवर्षी द्याल आणि अशाच गुण्यागोविंदाने तुम्ही देखील सगळे सण साजरे कराल अशी आशा बाळगतो आणि तुम्हाला देखील नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद मशीन नक्की आणू पुढे यायचं आणि माझं नावच नाही आलं पाहिजे फक्त मला काम करत राहायचंय तर आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन तुम्हाला सगळ्यांना बक्षीस देण्याचं सगळ्याचं काम हे आमच्या लाडक्या कृष्ण मामांनी केलेले आहेत मामांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया जोरात टाळ्या वाजवायचे दरवर्षी कार्यक्रम झाला पाहिजे ना जोरात टाळ्या झाल्या पाहिजे चला धन्यवाद